Oba!
दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई माझी अल्प हे वासना तू तो उदाराचा राणा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई तुका मने भोगे तुका मने भोगे पीडा केली धाव वेगे सुखवसे तुझे पायी मज ठेवी चिठाई किंवा ती चिठाई समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुदिकं प्रदेश विधीन्द्रादिदैवये सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रास्त तळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. देहूचे श्रीमंत संत वैराग्याची मूर्ती असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा लक्ष्मीचा पती म्हणजे पद्मनाभ याच्या विशेष स्वरूपाचं वर्णन करणारा हा अभंग. तसं पाहत असताना तुकोबाराय या अभंगातून आपली वासना व्यक्त करतात, आपली वासना प्रगट करून दाखवतात. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर परिहार द्यायचा म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष कितवा? 2 साल हो गए. 2 साल से चलते आ रहा अखंड हरिनाम सप्ताह आपके पद्मनाभ महाराज स्वामी मंदिर में इस साल बड़े धूमधाम से, बड़े ही उत्साह आनंद से आज का कीर्तन का महोत्सव चालू है. और आज के प्रथम दिन यानी पहले दिन का कीर्तन मेरे जैसे अज्ञानी, मैं कुछ ज्ञानी नहीं हूं फिर भी अज्ञानी मनुष्य के हिस्से में आ गए. और मैं जैसा मेरे को बोलने आता मैं ज्यादा हिंदी नहीं बात कर सकता क्योंकि मेरा लैंग्वेज मराठी है. मला जसं येईल त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाराय सांगतात, या जगतामध्ये वावरत असताना 3 प्रकारचे लोक दिसून येतात आपल्याला. 3 प्रकारचे लोक दिसून येतात. त्यामध्ये काही जीव आहेत, काही संत आहेत आणि काही देवच आहेत, विषय नाही असंही सांगता येतं. आणखी एक बाजू जर सांगायचे झाले, काही विषयी आहेत, काही ज्ञानी आहेत आणि काही पामर आहेत. पामर म्हणायचं कोणाला? जरा आवाज दे ना. पामर म्हणायचं कोणाला? पामर म्हणजे थोडक्यात मूर्ख. मूर्ख सांगत असताना मूर्खाची व्याख्या सांगायची काही गरज नाही. मूर्ख सांगत असताना मूर्खाच्या लक्षणावरून कळतं की हा मूर्ख आहे, सांगायची गरज नाही. जर सांगावंच वाटलं तर दृष्टांत सांगतो, लक्षात घ्या. एका गावामध्ये एका माणसाला गावातले सगळे लोक म्हणायचे, काय मूर्ख आहे हो, काय मूर्ख आहे हो, काय मूर्ख आहे हो. लहान लेकरं देखील, छोटे छोटे बच्चे भी कितना पागल आहे, पागल आहे असं म्हणायचे त्याला. त्यानं म्हणला, गावातले सगळे लोक मला मूर्ख म्हणतात, त्या अर्थी आता या गावात राहायचं नाही. मग हे गाव चालू सोडून म्हणला आणि 10 किलोमीटर अंतरावर असणारा गावाच्या शेजारी गेला. शेजारी पाण्याची विहीर होती आणि गावातले लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्या विहिरीला येत होते. गावात पाणी नव्हतं आणि त्या विहिरीलाही पाणी खाली चलमावरच होतं. पायऱ्या उतरायचे, खाली उतरल्यानंतर वर चप्पल काढून उतरत होते लोक. आणि हा तिथे गेला आणि वरे बुट सोडाव का नाही, बुटा सगळं खाली गेला, विहिरीत उतरला आणि उतरला ती उतरला, बुट तरी बाजूला काढाव की नाही, वर तर ठेवा का नाही, बुट त्या चलम्यात सोडला पाण्यात आणि पाणी पिऊ लागला दोन्ही हाताने. तेवढ्यामध्ये वरून एक बाई आली पाणी नेण्यासाठी. खाली वाकून बघितलं ह्याला आणि तिनं वरून आवाज दिला, ए मूर्खा. ते म्हणू लागला, माझ्या गावात सगळे मला मूर्ख म्हणतात म्हणून मी माझं गाव सोडून एवढ्या लांब आलो, तुम्ही मला कसं ओळखिलो म्हणते हे खालून. ओळखायचे काही कारण आहे का? अरे त्याच्या स्वभावातच आहे मूर्ख. असे काही मूर्ख आहेत, त्याला कितीही सांगितलं काय काही लक्षात बसत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. दगडाला सांगणं काय आणि त्या माणसाला सांगणं काय तेवढंच आहे. काही माणसाला कीर्तनात येऊन बसा म्हणून सांगावं लागते. मामा या कीर्तन चालू झालेलं आहे, या कीर्तनात बसा. पण माणसं असणारे येतात, पण दगडाला काय सांग, काय उपयोग होणार आहे? कानावर जरी शब्द पडले तरी त्याला ते गोड लागत नाही. का? संसार गोड लागलेला आहे ज्याला, त्याला परमार्थ गोड लागत नाही. ज्ञानोबराय सांगतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवा झाला. जे गोड आहे ते कडू लागते आणि जे कडू आहे ते गोड लागते. बघा, एखाद्या माणसाला सर्प चावला, सर्प दंश केला, त्या माणसाला साखर दिल्याने साखर कशी लागते? तुपक लागते. पण त्या माणसाला लिंबाचं झाडाचा पाला द्या, कसं लागते? सर्प चावलेल्या माणसाला लिंबाच्या झाडाचा पाला दिला खायला तर गोड लागते. का गोड लागते? तर त्याला सर्प चावलेला आहे. आणि आपणालाही सर्प चावलेला आहे. कोणता? विषयाचा, संसाराचा. कुंभारायला म्हणतात, सर्प विखार पांढरा. याला सर्प नाव दिलेलं आहे बरं का संसाराला. आणि या संसारामध्ये राहणाऱ्याला सर्प चावलेला आहे. त्यामुळे गोड असलेलं कडू लागत आहे आणि कडू असलेलं गोड लागत आहे. कडू विषय तो जीवाशी, म्हणजे गोड झाला. लिंबाचा पाला कडू आहे. एकानं म्हणला, लिंबाच्या झाडाला मी साखरेचं पाणी घालून गोड करणार आहोत. होईल का हो? तुकोबाराय म्हणतात, साखरेच्या झाडा लिंबाची या आळे. कितीही जरी साखरेचं पाणी जरी पाजलं तरी त्याचा स्वभाव कसा आहे? कडूच आहे. काही वनस्पतीला कशाचंही पाणी घातलं तर ते कडूच राहणार आहे बरं का त्याच्या स्वभावावर. बघा, पाण्यात दोष नाही, पाण्यात दोष नाही, झाडामध्ये दोष आहे. आपण बघा, शेतामध्ये आपण पाणी देत असताना ऊसाला पाणी देतो, ऊस कसा लागतो? गोड. आणि तेच पाणी मिरच्यालाही देतो, मिरच्या कशा लागतात? तिखट लागतात की नाही? आणि तेच पाणी कारल्यालाही देतो, कारले कसे लागतात? मग पाण्यात फरक आहे का झाडात फरक आहे? एकच पाणी जातं, पण आम्हीही पाणी पितो आणि दुसरेही काही लोक पाणी पितात. बघा, ते पाणी पिलं त्यांच्या बोलण्यामध्ये फरक होतो ना लगेच. ते पण पाणीच आहे आणि हे पण पाणीच आहे, पण पिण्यामध्ये फरक आहे ना, पिणाऱ्यामध्ये फरक आहे. आपणही पिलो तरी तसं होऊ शकतो, पिणाऱ्यामध्ये फरक आहे, पाण्यामध्ये फरक नाही. तसं काही माणसं आहेत त्यांना विषयच आवडतात, त्याला पामर म्हणलेलं आहे. आणि त्या पामर लोकांना किती जरी काही सांगितलं तरी त्यांना काही परिवर्तन होत नाही त्याच्यामध्ये. तुकोबाराय म्हणतात, अशा लोकांपेक्षा दगड बरा तर ते लोक नको. पण तशा लोकांचाही जर उद्धार व्हायचा असेल तर देवाच्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे त्यांचाही उद्धार होऊ शकतो. तुकोबारायांची नजर या जगतामध्ये फिरत असताना आम्हा तुम्हावर पडली आणि लक्षात आलं तुकोबारायच्या, आणि तुकोबारायच्या लक्षात आलं सगळे लोक दुःखात पीडित आहेत, सगळ्याला दुःख झालेलं आहे. आता यांना सुख मिळवण्यासाठी काय करावं? का कबीरदासजी महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जंगम दुखिया जोगी दुखिया, दुखिया जन जो देखे सो दुखिया बाबा. या जगामध्ये कोणीच सुखी नाही.
राजा जरी असला तरी दुःख आहे, आणि रंक म्हणजे फकीर जरी असला तरी त्याला दुःख आहे. सगळ्याकडे बघितल्यानंतर दुःखच दुःख आहे. मग आपली कीव जर कुणाला येते तर संताला येते बर का. संत महात्म्याला जर सोडलं तरी एक आपली आई आपली कळवळा करते आपल्या मुलाचा. जसं आपल्या लेकराचा जसा आईला कळवळा येतो, मया येते, त्याचं दुःख वाटतं, तसं संतालाही एखादा माणूस जर वाम मार्गाने लागला ना, त्याची दया साधूला येते. आणि साधू संत महात्मे त्याला आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न करतात, आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. सुख कुठं आहे हे सांगण्याचा जर प्रयत्न कोणी करत असतील तर संत महात्मे सांगतात बघा. अगोदर आपणाला जर सुख पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे. सगळ्याला तर सुख पाहिजे, पण सुखासाठी आपण जे प्रयत्न करतो ते सुख नेमकं आहे कुठं हे कळणं गरजेचं आहे. सुखासाठी लोक रात्रंदिवस तळमळ करतात, सगळेच करतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे माणसं काम करतात ते कशासाठी करतात. माझं बोलायचं समजते तुम्हाला, समझ में आ रहा. हाँ, दिन भर काम करते लोग, किस लिए करते, अपने को कुछ तो सुख मिलना बोल के करते. सब लोग काम करते मगर वो पैसे के लिए काम करते, पैसा मिले तो सुख है ऐसा बोलते. वो पैसे का नाम और एक दूसरा है. पैसा बोले तो लक्ष्मी, लक्ष्मी बोलते ना पैसे को. पैसा म्हणजे दुसरं लक्ष्मी आहे, पण लक्ष्मी म्हणजे सुख आहे. पण ते लक्ष्मीच आहे कुठे हे माहित नाही लोकांना. पैसा सगळ्याला सुख पाहिजे, पैसे पाहिजे, पैसे मिळवायचे, पण ते पैसे मिळवत असताना आपणाला पाहिजे एक, आपण हुडकीत आहे एका जागी, पण ते मिळणार कसं, शक्य नाही. महाराज सांगतात, मला जर सुख पाहिजे ना, मला जर एखादी पेढे पाहिजे असले तर पेढ्याच्या दुकानात जावं लागतं. पेढे पाहिजे आणि गेला जोड्याच्या दुकानात, पेढे द्या हो 1 किलो म्हणून पेढे भेटते. अहो ते जोडा दुकानाचं जोडा आहे, जोडे मिळायचं दुकान आहे, मग पेढे कुठून मिळणार. बात नको करो. तुमको अगर पेड़े चाहिए तो पेड़े के स्वीट मार्ट में जाना पड़ता है. गया है जूते चप्पल के दुकान में और बोल रहा है पेड़े दो पेड़े दो, कहां से देगा वो. पेड़े होना तो किस दुकान में जाना पड़ता है, स्वीट मार्ट में जाना पड़ता है. ऐसा हमारा भी है. हमको सुख मिलना बोल रहे, मगर हम वो दुकान भूल गए. सुखा सुखा दुकान इधर है, पद्मनाभ महाराज के स्वामी के मंदिर में है, इधर दुकान है, मगर घूम रहे इधर उधर. तुकाराम महाराज बोल रहे सुख पाहिजे ना, सुख 2 ठिकाणी आहे, 2 जगह पे सुख मिलता. एक तर साधु के संगत में जाओ, दूसरा भगवान के चरणों में जाओ. हे 2 ठिकाणी में सुख आहे. सुख पाहिजे तर ह्या 2च ठिकाणी आहे. तुकाराम महाराजचे अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. सुख या संत समागमे, नित्य तू नावे तुझी नामी, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमी डुलत असो. एक सुख झालं. किंवा कबीरदासजी महाराजचं सांग एक प्रमाण आहे बघा. सुख मिळण्याचं एक ठिकाण म्हणजे संत महात्म्याचं आहे. हाँ, सुख के लिए क्या करना पड़ेगा, तो संत के संगत में जाओ. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हरि जागरण में जाग रे, तेरी अच्छी बनेगी. तुला जर चांगलं व्हायचं ना तर संताच्या संगतीमध्ये भजनाला ये, कीर्तनाला ये, कथेला ये. जर वाटोळं करून घ्यायचं असेल ना, जा दुसरीकडे, बरेच रस्ते. या देहाला आपणाला मनुष्य देहात जन्माला आल्यावर आपल्या हातात आहे, आपण काय करून घ्यायचं ते आपल्या हातात आहे बरं का. आपणाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर देवाचीही प्राप्ती करून घेता येते. आणि आपणाला जर वाम मार्गाला जायचं असेल, म्हणजे आपलं जर नुकसान करून घ्यायचं असेल तेही करून घेता येतं. महाराज सांगतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच होईन म्हणती ते होती तरी का चित्तीन धरावे. देवही होता येतं, मग आम्ही तुम्ही का करू नये. आपला विषय चालू आहे सुखाचा.
मग सुखासाठी कुठे गेलं पाहिजे? साधूच्या जवळ गेलं पाहिजे. मग साधूच्या जवळ गेल्यानंतर एक सुख आहे आणि दुसरं सुख सांगितलं देवाच्या पायाजवळ सुख आहे. कारण का तुकाराम महाराजचं एक प्रमाण आहे बघा, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख तुझे पायी सुख सर्व उधर ऊपर जाके सो जाओ भैया। हॅलो ऊपर ऊपर जाओ। कीर्तनाचे नियम माहित नाही। च्या आलो जागरणा, इधर बैठ के सोए तो इधर आना बहुत मुश्किल का, जप करना पड़ता है, पूजा करना पड़ता है, कुछ तो पुण्य होने के कारण ही इधर आता है आदमी। तो पद्मनाभ स्वामी किसी को भी दर्शन नहीं देते। पहिला अवतार जर बघायचा असेल तर कोणता अवतार असेल तर पद्मनाभ स्वामीचाच अवतार आहे बरं का। पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नहीं, ये पृथ्वी भी जब नहीं थी तब से है आपो नारायण बोल के ये पद्मनाभ स्वामी। इनका समुद्र में वास्तव है और उनका प्रतिमा आप देखते हैं, उन्हों कैसे है बोले तो शेष शयन, बोले तो भुजंग के ऊपर लेटे सो है। शांताकारं भुजंग शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं। उनका मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी भृत्यारगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं। पद्मनाभ यानी उनका नाम का अर्थ बोलता मैं तुम्हारे को। पद्मनाभ बोले तो क्या है? पद्म बोले तो कमल, कमल का फूल मालूम है? बीजेपी सरकार, बीजेपी सरकार का चिन्ह मालूम है क्या? वो कमल है, देखो वो कमल, वो कमल को पद्म बोलते हैं संस्कृत में, पद्म। यानी नाभ बोले तो जिसके नाभि से कमल निकला हुआ है। भगवान विष्णु के जो आपो नारायण है पद्मनाभ स्वामी, उनके नाभि से एक का जन्म है। किसका? ब्रह्मा जी का जन्म है। नाभि कमल जाचे ब्रह्म याचे स्थान, हृदय पदक शोभे श्री वत्सलांचन। ओवाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा। भगवान महाविष्णूच्या नाभी कमलातून चतुराननाचा म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म आहे, म्हणून पद्मनाभ नाव आलेलं आहे देवाला। आणि या अभंगामध्ये भगवंताला 2-3 नावाने तुकोबाराय म्हणतात। वल्लभा कुणाच्या? लक्ष्मीचा। वल्लभा म्हणजे नवरा, लक्ष्मीचा मालक। लक्ष्मीचा मालक जर कोण असेल तर तो हा लक्ष्मी वल्लभा। आणखी एक शब्द आला बघा, दीनानाथा, आणि तिसरा आहे पद्मनाभ। दीनानाथा कुणाला म्हणतात? जो दिनाचा नाथ आहे, ज्याचं कोणीच नाही त्याचं देव आहे। आपण म्हणतो, आपण कधीच देवाला आपलं म्हणलं नाही बरं का। आपण आपलं कोणाला म्हणतो? आपण आपलं आपल्या मुलाला, हे कुणाचा मुलगा आहे? माझा मुलगा आहे। हे कुणाची बाई आहे? हे माझी बायको आहे। हे कुणाचं आहे? हे माझा मुलगा आहे। हे माझी बहीण आहे। हे माझा भाऊ आहे। हे माझे सांगतो, पण हे कुणाचं देव आहे म्हणल्यानंतर आपण म्हणत आहे हे माझा देव आहे म्हणत नाही बरं का। ज्या दिवशी आपण हे माझा देव आहे म्हणलो त्या दिवशी देवही म्हणतो मी तुझाच आहे, पण आपण म्हणत नाही। पण
गोपाळ कृष्णाच्या चरित्रामध्ये एक गोपाळ असा होता, त्याचे आई वडील वारले होते, म्हणजे मेले होते, आणि ते गोपाळ कृष्णाच्या संगतीमध्ये होता. एक दिवशीचा प्रसंग आहे. काला करत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात त्या गोपाळाला, जशी माझी शिदोरी आहे तशी तुम्ही सगळे घरातून घेऊन या. ते गोपाळ पुढे आला, त्याचे कोणीच नव्हतं बघा. त्यानं गोपाळ म्हणू लागला देवाला हात जोडून, देवा तू आम्हाला दूर करू नको, आम्हाला तर घरही नाही, माझ्या घरीही कोणी नाही. घर आहे पण माझ्या घरी कोणी नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे, मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका देवा. म्हणत असताना देव म्हणतात, हे ऐक, तुला घर तरी आहे का नाही? त्याने म्हणला आहे माझं घर. हा तुझं घर म्हणलास ना, मग आता तू घरला जा. तुझ्या घरला जाऊन तू काहीतरी आणल्याशिवाय मी तुला माझ्या कळपात येऊन देत नाही. मला सांगायचं काय, ज्याचं कोणी नाही त्याला देव असतो बरं का. ज्या वेळेस द्रौपदी भर सभेमध्ये आणली गेली, द्रौपदीला वाटत होतं माझे 5 नवरे आहेत, आणि तेही नवरे साधारण नाहीत. अर्जुन हा साधारण नव्हता, जगामधला 1 नंबरचा धनुष्यधारी होता अर्जुन, आणि जगामधला 1 नंबरचा गदाधारी भीम होता. एक एक एवढे बलवान नवरे आहेत माझे, मला कुणाची गरज नाही असं वाटत होतं. ज्या वेळेस भर सभेमध्ये आणलं आणि वस्त्र हरण करायला चालू झालं, आपल्या नवऱ्याकडे बघितली असं द्रौपदी, माझे नवरे म्हणत होते. त्या नवऱ्याची नजर खाली गेली, काही करू शकले नाही. पण तिला वाटत होतं आज्याच्या वयाचे, पंजाच्या वयाचे एक एक ऋषी आहे तिथं. ज्ञानोबाराय वर्णन करत असताना त्यांचं असं करतात, एक एकाचे नि मनोव्यापारे, हे विश्वची होय संहारे, हा एकलाची न पुरे कृपाचारे. एक एक माणसाच्या जर मनात आलं विचार, या पृथ्वीचा नायनाट करायची ताकद एकेकामध्ये होते. पण द्रौपदी त्यांच्याकडेही बघितले, त्यांच्याही मानाखाली गेल्या. शेवटी कळालं आता माझं कोणी नाही, म्हणून दोन्ही हात सोडली, मोकळं झाली, आणि माझा रक्षण करणारा तोच आहे. ज्या वेळेस आपण सर्वस्व भार देवाला अर्पण केलो, त्यावेळेस देव आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. ती तेव्हा जेव्हा वर हात करून म्हणू लागली, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सखया लावी आला, दीनानाथ ब्रीद. आपला विषय हे चालू आहे, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. द्रौपदी ही दावा केली, आणि त्या द्रौपदी म्हणत होती दीनानाथ तुला नाव आलेलं आहे, आणि तू ज्याचं कोणी नाही त्याचं संरक्षण करणारा तू आहे. मीराबाई बी म्हणते बघा एका ठिकाणी, भरी सभा द्रौपदी ठरी, लाखो लाज तिहारी, गोवर्धन गिरिधारी, हो गोवर्धन गिरिधारी, त्या सभेमध्ये फक्त रक्षण करणारा देवच राहिला शिल्लक होता, आणि देवाचं नाव घेतल्याबरोबर दीनानाथ शब्द आलेला आहे. जो जगाचा दीनाचा नाथ आहे तो दीनानाथ म्हणजेच हा पद्मनाथ आहे, हा पद्मनाभ आहे, दुसरं कोणी नाही बरं का. मी आज अभंग याच्यासाठी घेतला, ज्याच्या दरबारामध्ये आपली सेवा आहे त्याचं नाव आलं पाहिजे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, तू लक्ष्मीचा मालक आहेस. लक्ष्मी म्हणजे कोण? तिचा इतिहास जर पाहायचा असेल, जेव्हा समुद्र मंथन चालू झालं आणि त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर आले, आणि त्या 14 रत्नामधली एक रत्न म्हणजे लक्ष्मी आहे.
त्याच समुद्राच्या मंथनातून 14 जे रत्न निघाले. काय काय निघालं? मंगलाष्टिक आहे बघा, कौस्तुभ, पारिजात, हे सगळं तिथूनच निघालेलं आहे. कल्पतरू आणि विष. सगळ्यात पहिले येणारा वर एक कोण असेल तर विषच आहे बरं का. वाईट लोक वर असतात, वाईट लोकांना उतू लवकर येते, चांगले लोक वर येणार, चांगले लोक खाली राहतात. भरलेली घागर कधी डुळत नाही, पण अर्धी घागर असलेली वरी आल्याशिवाय राहत नाही. बघा, तुम्ही घागरीतलं पाणी आणत असताना भरलेली घागर घेऊन चला, तुमचं अंग भिजणार नाही. पण अर्धी घागर घेऊन या, तुमचं अंग भिजल्याशिवाय राहणार नाही. कारण ती गप्प बसत नाही. खळ 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 खळ, चिल्लर पैसे म्हणा की थोडक्यात. तसंच हे विष गप्प बसत नव्हतं, खाले वरी आलं. वरी आला आणि सगळ्याला आता म्हणू लागले, आता हे हलहाल विष, त्या विषाचं नाव आहे हलहाल. ते विष पिवाव कोण, त्याला आता कोण घेवाव. तेव्हा महादेवाची प्रार्थना केली आणि महादेवाने ती विष पिलं बरं का. महादेव विष पितात, पण कुणाच्या जोरावर? महादेवाने विष पिलं त्या पद्मनाभ स्वामीच्या जोरावरच बरं का. भजन करी महादेव, श्रीराम जय राम जय जय राम. आणि विष आलं आणि विष ते महादेवाने पिलं आणि तिथूनच ही लक्ष्मी आली बरं का. त्याच समुद्र मंथनातून लक्ष्मी आली आणि लक्ष्मी इकडे तिकडे पाहू लागली. लक्ष्मीला कोणीच आवडणं गेलं. आणि जेव्हा लक्ष्मीनं कुणाला पाहिलं, महाविष्णूला पाहिलं, येडी झाली महाराज. देवाला पाहिलं, वेडी झाली. आणि देवाला पाहिल्यावर येडी झाली आणि देवाच्या मागे मागे लागली. देव म्हणतात, देवाने स्वीकार केला नाही बरं का. देव म्हणतात, माझं एक, मी तुला हृदयात जागा देऊ शकत नाही. का? तर माझ्या हृदयात माझे भक्त आहेत. माझ्या हृदयावर भृगु ऋषीने मारलेली लात आहे. मी देवा माझ्या भक्ताची पाये माझ्या हृदयात ठेवतो, तुला हृदयात ठेवायला मला जागा नाही. ती म्हणू लागले, तुमच्या पायाजवळ मला ठेवा. तेव्हा भगवंताने तिला जवळ घेतलेला बघा. लक्ष्मी कुठं आहे? भगवंताच्या पायाजवळ आहे. भगवंताने लक्ष्मीला जागा इथं दिलेलं नाही. का दिलेलं नाही? तर इथं देवाच्या भक्त राहतात. भक्ताला देव आपल्या हृदयामध्ये साठवतो, पण देवाने लक्ष्मीला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं नाही. जयाचे नाम पाप लक्ष्मी हे दयाचे दासे. हाते कुंजराची सर्व भावे त्याचे तुका तुकोबाराय सांगतात, जयाचे नाम पाप लक्ष्मी हे दयाची दासी. तो हाते सर्व भावे त्याची तुका शरण. लक्ष्मी देवाची दासी झाली. एक दिवशी लक्ष्मीलाही अभिमान आला. लक्ष्मी म्हणू लागली, माझ्या एवढं श्रीमंत. लक्ष्मीची भक्ती करणारे भक्त बघा, तुम्ही श्रीमंत आहेत. श्रीमंत आहेत की नाही? देवीची भक्ती करणारे भक्त श्रीमंत आणि पांडुरंगाची भक्ती करणारे पहिलेच मन पडले बघा. पंढरपूरचे वारकरी कसे आहेत? अंगावर कपडे चांगले भरजरीत कपडे नाहीत, गळ्यामध्ये सोन्याचे लॅकेट नाहीत, हातामध्ये सोन्याचे मुद्या नाहीत. एक दिवशी लक्ष्मीचा जे भक्त आहे तो भक्त पांडुरंगाच्या भक्ताला म्हणू लागला. काय म्हणू लागला? अरे, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ते देव तुम्हाला काय दिलंय? त्याने म्हणला, मग तू कोणाची भक्ती करतोस? त्याने म्हणला, मी देवीची करतो. मग देवीनं काय दिले? काय दिली? मी राजा आहे, आज माझ्या घरी 4 4 4 व्हीलर आहेत,
फोर व्हीलर म्हणजे आजकालच्या ते पालखी पहिले पालखी होते बघा, पालखीमध्ये राजा फिरत होता, ते पालख्याच आहेत आजचे. चार चार गाड्या, म्हणजे चार चार गाड्या आहेत. हे बघ गळ्यामध्ये भूषण. त्यानं म्हणला फक्त तुझी देवी तुला एवढंच दिलंय म्हणले. माझ्या देवाचं अख्खं गाव सोन्याचं आहे. कोण म्हणले? हे वारकरी म्हणू लागला माझ्या देवाचं अख्खं गाव सोन्याचं आहे. खरंच आहे की नाही महाराज? तुकाराम महाराजचे आणि नामदेवरायचे प्रमाण आहेत. झळझळीत सोन सळा, कळस दिसत सोज्वळा, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबायाचे नगर. तिला अभिमान आला. कुणाला? लक्ष्मीला. माझेच भक्त चांगले आहेत, माझेच असं आहेत. देवाने वाकडी नजर केली थोडी. देवाने लक्ष्मीकडे वाकडी नजर केली. लक्ष्मीला पायाजवळून बाजूला केलं देवाने. लक्ष्मी बाजूला झाली. लक्ष्मीला अभिमान आल्यामुळे बाजूला झाली. तेवढ्यामध्ये दुसरी बाई येत होती तिकडनं. ती म्हणू लागली तुझं नाव काय? कारण लक्ष्मीपाशी फक्त 4-5 हार होते गळ्यामध्ये. तिच्या गळ्यामध्ये 9 प्रकारचे हार होते. ती बाई पुढून येत होती. ती म्हणू लागली तू कोण आहेस? ती म्हणू लागली तू माझा रस्ता काय रोखलीस? तू कोण आहेस? ती म्हणू लागली मी महाविष्णूची पत्नी लक्ष्मी. तू कोण आहेस? तिने सांगितले बाजूला सरक, मी महालक्ष्मी आहे म्हणली. तू साधी लक्ष्मी असतील, मी कोण आहे? महालक्ष्मी आहे. देवाला काय करता येत नाही. तात्काळ अभिमान निघून गेला. लक्ष्मी पायाच्या जवळ राहिली बरं का. सांगू लागले एकमेकाला चर्चा करत असताना माझ्या लक्ष्मीपाशी एवढा 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 तिने एवढं दिलं मला. अहो त्या देवाकडे जर पाहिलं आपण पांडुरंगाकडे, तर त्या पांडुरंगाचं वर्णन असं आलेलं आहे. या महाविष्णूचं, या आदिनारायणाचं, या पद्मनाभ स्वामीचं, याच्या जर मनात आलं तर एखादा राजा असेल ना, राजा, त्याला रंक करायला वेळ लागत नाही, म्हणजे भिकारी. आणि या पद्मनाभ स्वामीच्या जर मनात आलं एखाद्या भिकाऱ्याला राजा करायला वेळ लागत नाही. एवढी ताकद त्याच्यामध्ये. कुणाला केला का माहित नाही तुम्हाला? सांगतो बघा, महापुराणात आलेली कथा. बळी हा राजा सर्वस्व उदार होता. बळी सर्वस्व उदार, जेने उभारिला करोनी कहार बळी पाताळी घातला. कोण घातलं पाताळात बळीला? अहो या पद्मनाभ स्वामी म्हणजे महाविष्णूनच पाताळात घातलेला आहे वामन अवतारामध्ये. भगवंत जर राजा करायचा असेल तर एखाद्या दरिद्री माणसाला राजा करतो. पुराणात आलेली कथा बघा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुदाम नावाचं चरित्र आलेलं आहे. सुदामा ब्राह्मणाचं. ते दरिद्री असा होता, अष्टदरिद्री होता. म्हण दरिद्रामध्ये प्रकार आहेत. 1 पट 2 पट दरिद्री वेगळा. हा दरिद्री अष्टदरिद्री होता. म्हण कधीच त्याच्या नशिबात पैसाच नाही. आणि ह्या तर जन्मात नाही, 8 जन्मात नाही, पुढच्या पण आणि मागच्या पण 8 जन्मात नाही. असं त्याचं दरिद्री असलेला तो सुदामा ब्राह्मण. त्या सुदामा ब्राह्मणाला याच भगवान विष्णूने 3 मुष्टी पोह्याच्या मोबदल्यात गाव सोन्याचा दिला. किती उदार आहे हो देव. हा सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला.
शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. देव फक्त पाहतो तो माणसाच्या अंतरातला भाव पाहतो. त्याचा जसा भाव आहे त्याच्या पुढे तसा देव राहतो. बर का, आपण या देवाला कसं पाहिलं तसं आपल्या पुढे देव उभारणार आहे. काही लोकांना इतकं दिले, पण त्या लोकांचं कर्तव्य आहे आपणही देवाला काहीतरी दिलं पाहिजे. एक माणसाच्या घरी इतकं आहे त्यानं घरामध्ये म्हणत असताना म्हणतंय स्वयंपाक करायचा. दोघं नवरा बायको म्हणतात आज काय करायचं जेवायला, म्हणजे काय करायचं. एक जणाचा प्रश्न हे इतका श्रीमंत आहे आणि घरामध्ये विचारतो आज काय करू जेवायला, काय म्हणतात ते करता येते त्याला. त्याने विचारतो काय करू. आणि एक दुसरा एक वर्ग असा आहे त्याच्याकडे घरात काहीच नाही. त्याची बायको पण म्हणते आज काय करू जेवायला, घरी काहीच नाही. तेही काय करूच म्हणणार आहेत. पण देवाने देत असताना भरून दिले ना त्याच्यातला थोडासा भाग तुम्ही देवाला अर्पण करा. एखादा तळ जर फुल भरलेला असेल तर त्या तळ्याला पाणी सोडण्यासाठी छोट ते काय असते बघा ठेवतात का नाही. बरं ते कशासाठी ठेवत असतील हो? भरल्यामुळे पाणी जावं बाहेर म्हणून ठेवतात ना, का तसंच भरून द्यावं. मग भरल्यानंतर काय होतंय बघा, फुटून जाते की नाही. तसंच आहे, आम्ही बी पैसा गोळा करून ठेवून मरून गेलो मग ते फुटून गेल्यावरच आहे. साचवोनी धन लावी पोरा ते भांडण. आता जर आम्ही पैसे जमा करून ठेवलो आणि मरून गेलो, पुढे पोरावाचं काय त्याच्यामध्ये काय तुमची काय हे करणार वाटलं काय, भांडून घेतात. हो एवढा मला पाहिजे, तेवढं मला पाहिजे, तेवढे रातना दिवस मरमर करून गाढवासारखं राबून कमाई करून ठेवून तेच पोरं तुम्हाला उद्या पोचतील न पोचतील याची देखील गॅरंटी तुमचं नाही. मोठ्याचा इतिहास आहे. भागवत महापुराणामध्ये कथा आलेली आहे बघा. गजेंद्र नावाचा प्राणी, त्याला वाटत होतं माझ्या 1000 बायका आहेत, माझे लेकरं एवढे आहेत, मला कुणाची भीती आहे, मला कोण मारू शकतं. त्यानं एक दिवशी पाण्यामध्ये जलक्रीडा करण्याकरता आपल्या परिवारासोबत गेला. कळतंय ना मराठी? हा. मग पाण्यामध्ये गेल्यानंतर नक्र होता तिथं त्याचा दुश्मन. त्यानं पाय धरला आणि ओढून घेऊन जाऊ लागला. त्या सगळ्या हत्तीने सोंडेत सोंड घालून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्या हत्तीने विचार केला. ते पोरं म्हणू लागले आई बाबा म्हातारा झालाय, आज ना उद्या मरणारच आहे. किती मग याच्या बरोबर का आम्ही मरायचं का? तसंच आहे. 1-2 बार नेतात दवाखान्यात, 3ऱ्या बारला नेता म्हणतात मला आज ना उद्या म्हातारा मरणारच आहे. मग कशाला पैसे घालायचे? दवाखान्यात गेले की 4 लाख 5 लाख बिल होईल. आज ना उद्या मरणारच आहे ना, मग घरीच टाकून द्या. असंच आहे आमचं बी. जसं त्या गजेंद्राला तिथं कळालं, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. तुकाराम महाराज म्हणतात रांडा पुरे सबळ. तो म्हणशील घर दार हे हितच राहील सार, तू मेल्यावर तुझं घर गावाच्या बाहेर. घे हरिनाम घे, माया दारी सोडून दे, हात लावणी नशिबाला तो फिरतो रे ठाई या संसारा पायी. तू म्हणशील पोर ठोर हे तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. हे तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे बरं का. हे पोरं म्हणतो ना आपण, हे पोरं देखील तुझ्या मागचे चोर आहेत. तू म्हणशील पैसा अडका हा इथच राहील सडका, तुझ्या सोबत येणार आहे मातीचा एक मडका. काही घेऊन जायला आणा गाडग लवकर ठेव. दुसरं काही नाही. त्याच्यासाठी देवाचं नाव घ्या. देवाचं दीनानाथा पद्मनाभा आपला विषयही चालू आहे. देवाला दीनानाथ शब्द आलेला आहे आणि दीनानाथ शब्द यानी जो दीन लोक आहे, जे गरीब आहेत त्यांचा देव आहे आणि जे गरीब लोक आहेत त्याचे साधू आहेत.
जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देवतेचे जाणावा. तुकाराम महाराज म्हणतात जे रंजलेले लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, दयाळू लोक आहेत त्याचे साधू आहेत आणि ते साधूवर दया कर म्हणजे साधू त्यांच्यावर दया करतो. कुणावर? गरीबावर, कोणावर. तसा देवही दया करतो. म्हणून त्या देवाला दीनानाथ शब्द आलेला आहे. दीनानाथा पद्मनाभा. आणि त्या पद्मनाभाला, त्या पद्मनाभाच्या जवळ आपलं सुख आहे. सुख तुझे ठाई सांगतात मला सुख पाहिजे ना, ते सुख कुठं आहे? सुख वसे तुझे पाये. हे पद्मनाथा, तुझ्या पायाच्या जवळ सुख आहे आणि त्या सुखाजवळ मला ठेव. मज ठेवी तेची ठाई. तेची ठाई म्हणजे त्या जागेवर मला ठेव. कुठं? पायाजवळ. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. तुकाराम महाराज म्हणतात मला दुसरं काही लागत नाही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अनेक प्रमाण पाहायला मिळतात, फक्त पायच का मागितले? देवाचं स्वरूप इतका चांगला आहे पण पायच का मागितले? देवाचं स्वरूप कसं आहे सांगू? देवाच्या स्वरूपाकडे पाहिल्यानंतर आम्ही तुम्ही भुलणं वेगळी गोष्ट आहे. आम्ही तुम्ही माणसं आहोत. राक्षस बोलले, राक्षस. कोणते राक्षस बोलले? भगवान श्रीकृष्णाला दूध पाजण्यासाठी आली होती एक राक्षसी. तिचं नाव आहे पूतना. ती पूतना भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात असं बघितली. बघितल्याबरोबर विसरूनच गेली मी ह्याला मारायला आले म्हणून. पाहिल्याबरोबर देवाचं स्वरूप इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. देवाने असं बघितलं, मोहिनीच घालून टाकली महाराज. तिच्या मनामध्ये काहीच कपट राहिलं नाही. ती पाहतच राहिली. ते निवेदियले, ते निवेदियले, ते निवेदियले, ते निवेदियले, ते निवेदियले, ते निवेदियले. पाहिला पाहिला
राजस सकुमार मदनाचा कळा रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मलवत चंदनाचे ओटी. देवाचं स्वरूप गोड आहे, देवाचं स्वरूप सुंदर आहे, देवाचं स्वरूप राजस आहे आणि गोजिरही आहे. आवडे हे रूप गोजिरे सब पाहता लोचन सुखामध्ये. का तर ते त्या देवाच्या स्वरूपाचं वर्णन असं आहे. देवाच्या स्वरूपाचं वर्णन वेगळं, देवाच्या डोळ्याचं वर्णन वेगळं, देवाच्या कानाचं वर्णन वेगळं, देवाच्या पायाचं वर्णन वेगळं बरं का, आणि देवाच्या हाताचं वर्णन हे वेगळं आहे. देवाच्या स्वरूपाचं जर वर्णन करायचं असलं, देवाचं स्वरूप इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे, त्याची जर उंचीला आम्ही जर पाहायला गेलो देवाच्या स्वरूपाचे, तर देवाचे पाय हे पाताळात आहेत. पाताळ किती, तर 7 पाताळ सांगितले महाराज. त्या पाताळाचे नाव सांगतो. आतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ, अंधतम आणि पाताळ त्याला म्हणतो. तिथपर्यंत पाय आहेत देवाचे. आणि देवाची जे नाभी आहे, नाभी, हे नाभी म्हणजे आम्ही तुम्ही राहायची जागा म्हणजे पृथ्वी आहे. एवढं खाली पाय आहेत. आणि इथून धरून वरला जे भाग आहे हे मुकुटाचा, सप्त लोक सांगितले वरले, सप्त स्वर्ग, त्या सप्त लोकाच्या वर गेलेली मुंडकी आहे देवाची, मुकुट. आणि पाये पाताळात. एवढा देवाचा स्वरूप आहे. आणि त्या देवाच्या पायाजवळ सुख आहे. बळीला पाताळात घातला म्हणजे देव काय बळीचा हे केला नाही बरं का, बळीला सुख दिलं, तिथला राजा केला. बळी हा पाताळातला राजा आहे. आणि राजा झाला पण देवाचे पाय सोडला का, सोडला नाही बरं का. आजही लक्ष्मी दरवर्षी जाते भगवंताची बायको कुणाला ओवाळायला, बळीला, आणि म्हणते बळी राजा तुझं वरे येऊ दे रे राज, आळी पिढी जाऊ दे म्हणते की नाही. आपली बी बहीण म्हणते बघा, ओळखताना म्हणते की नाही दिवाळीला, आळी पिढी जाऊ दे. तेच बळी आहे. बळी पाताळात गेला तरी पाय सोडला नाही. आपण वरे आहो तरी बी देवाला विसरून चाललो. भगवंताचं स्वरूप असं आहे. आणि भगवंत देवाला बसल्यावर कमी देत नाही. भगवंताला कुणाला श्रीमंत करायचं आणि कुणाला गरीब करायचं त्याच्या हातामध्ये आहे. मला हे सांगायचं आहे, देव उदार आहे. उदार, उदार शब्द देवाला आलेला आहे. आणि उदार शब्द बळीला आला होता. बळी सर्वस्वी उदार, तुकाराम महाराज सांगतात. आणखी एक उदार आहे बघा, कर्ण. कर्ण, कर्ण. दानाचं नाव आलं की कर्णाचं नाव पुढे येते. दान जर कोणी केला असेल तर कर्णावने दान कोणी केला नाही. कर्ण हा दानशूर होता. बघा, दान देत असताना इकडचा तिकडचा विचार करत नव्हता. एक दिवशी त्या कर्णाला मागण्यासाठी एक ब्राह्मण समोर आला. पण कर्ण आंघोळीला जात होता म्हणे, स्नान करण्यासाठी. अंगावरले सगळे वस्त्र अलंकार घरामध्ये ठेवून आंघोळीला, पहिले सरोवराला म्हणजे नदीला जायचं होतं ना, नदीला जात होता. आणि जात असताना पुढून येत असताना दुर्योधनाची बायको येत होती. दुर्योधनाची बायको. आणि ती भिकारी मागत होता कुणाला, कर्णाला. कर्णाने त्या दुर्योधनाच्या बायकोच्या अंगावरले अलंकार काढून दिले महाराज. ती येऊन दुर्योधनाला म्हणू लागली, माझ्या अंगावरले अलंकार तुमच्या कर्णानं दिला. ते म्हणू लागले, बरं झालं अलंकार दिले, तुलाच उचलून दिल्यानंतरही मी काही करू शकत नव्हतो. कारण त्यानं दानशूर आहे, देत असताना विचार करत नाही. कसं आहे, एक दिवशीचा प्रसंग असा आहे, कर्ण रणांगणामध्ये युद्ध करत होता. युद्ध करत असताना अर्जुनाचं कर्णाचं युद्ध चालू झालं. कर्ण अर्जुनावर बाण सोडत आहे आणि अर्जुन कर्णावर बाण सोडू लागला. अर्जुनाचं रथ 2 पावलं मागे जात होतं कर्ण बाण मारलं, बाण सोडल्यावर. पण अर्जुन जेव्हा कर्णावर बाण मारायला लागला, कर्ण बाण मारल्यानंतर, अर्जुन बाण मारल्यानंतर कर्णाचं 4 पावलं मागे जाऊ लागलं.
पुन्हा भात्यातला बाण काढला कर्णाने, अर्जुनाच्या रथावर मारला. अर्जुनाचं रथ 3 पावलं मागे गेलं. 3 पावलं मागे गेल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, वा कर्णा वा. भगवान श्रीकृष्ण कोणाच्या पार्टीचे? अर्जुनाच्या. आणि वा कोणाला म्हणतात? कर्णा वा. आता जर मग आपण जर इकडल्या पार्टी मधून तिकडल्या पार्टीच्या म्हणलं का प्रचार भारी करला, जमतंय का? जमत नाही. पण अर्जुन असं बघू लागला कुणाला? कृष्णाकडे. अर्जुनाला राग आला. अर्जुनही भात्यातून बाण काढला आणि कृष्ण त्या कर्णाच्या रथावर मारला. कर्णाचं रथ 6 पावलं मागे गेलं. अर्जुन बघत होता, आता मला किती वा म्हणेल भगवान, पण भगवान म्हणले नाही. अर्जुनाच्या मनात गोष्ट राहून गेली. हो, अर्जुन दुसऱ्या दिवशी युद्धाला येत असताना अर्जुनाच्या मनात राहिले नाही. अर्जुन म्हणू लागला, देवा तुम्ही असा काय विचार करता? तुमच्या मनात कपट आलेलं आहे काय? अहो त्या कर्णाने माझ्या रथाला बाण मारला, 3 पावलं मागे गेलं तर तुम्ही त्याला वा म्हणलो, आणि मी जेव्हा त्या कर्णावर बाण सोडला आणि कर्णाचं रथ 6 पावलं मागे गेलं तर तुम्ही मला साधं वा देखील म्हणलं नाही, शांतर म्हणायचं. भगवान म्हणले, गब्बईस तुला माहिती नाही म्हणले, या ब्रह्मांडाचा मालक तुझ्या रथावर उभारून आहे. कोण? मीच नाही. या 3 लोकांचा जे मालक आहे, सब देवों का बाबा म्हणजे कोण? महादेव. आणि त्याच महादेवाचा 11वा रुद्र म्हणजे मारुद्र आहे. कुठं आहे? तुझ्या रथावर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू हा मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी. अर्जुना तुला काय वाटलं तुझ्या रथावर मी एकटाच आहे? अरे माझ्या सगळं जण 2 पावलं नाही 4 पावलं रथ मागे टाकते म्हणजे ते का कमी आहे का? कमी आहे. आणि त्या कर्णाला जेव्हा कर्ण रणांगणात पडल्यानंतरही त्याच्या हात तुटले. कर्णाचे हात जखमी झाले. कर्ण काय करू लागला? बाण भात्यात एक हात तुटलं. एक हाताने कसं चालवायचा? एक हात बाणाला धरला, असं दाताने घ्यायचा बाण, दाताने मागच्या भातामधला बाण घ्यायचा आणि दात्यालाच दोरी ओढायची. दाताने ओढून मारायला चालू केलं अर्जुनाला. आता म्हणले भगवान श्रीकृष्ण, आता काही खरं नाही. अर्जुनाचा विजय होणं काही शक्य नाही. कारण का? आता याला पराजय करण्यासाठी एकच आहे. मग त्याचं रथ अडकवलं आणि रथ अडकवल्यामुळे कर्णाला खाली यावं लागलं. आणि तिथं आला कोण? हे बाबा रूप धारण घेऊन बारीक बटुवेश आणि म्हणते, मला काहीतरी द्या हो. कर्ण पुण्यात हरवल्यात आहे. बाण लागलेले आहेत कर्णाला आणि त्या कर्णाला म्हणते, मला काहीतरी द्या भीक. तिकडे विचार केला, काय देऊ? माझ्याकडे आता सोनं वगैरे काही नाही आणि मला देण्यासाठी हातही आता माझं उचलत नाही. 2 बंडे आण म्हणले, दगड. आणि हे माझे दात जे आहेत ना सोन्याचे पाड म्हणले. आणि 2 दगड आणून दिल्याबरोबर त्या दगडावर आपलं मुंडकं आपटलं आणि दात पाडून दिले. कोण? कर्ण. एवढ्या रणांगणात जरी पडला तरी दान देत असताना मागे बघितला नाही. उगच कुणाचंही नाव कोणी घेत नाही. तुकाराम महाराजांनी एक अभंग खर्च केला. कर्ण भिडता स्मरणांगणी बाणे व्यापेला रणी, अरे मागसी पाडणी तेथे दात तयाचे, हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया. सांगितलं तेव्हा तू तिथे गेलास आणि त्याचे दातही मागून घेतलास. मला काय सांगायचं आहे, देव उदारी तेवढा आहे आणि काढून घ्यायला बसल्यावर सगळंच घेतो. देवाने द्यायला बसल्यावर सगळं काय देतो. एक बघा दृष्टांत सांगतो, लक्षात घ्या. एक कुंभार माती उकरत होता. मातीमध्ये लागलं त्याला हंडा. कशाच? हा, सोन्याचा हंडा लागला. ते सोनच नव्हतं मध्ये, हिरे माणिक मोती सगळंच होतं. त्याच्यामध्ये सगळंच असल्यामुळे ती विचार केला कुंभार, एवढं लय लागलंय, मला काही गरज नाही बा याची. म्हणला आपण झोपडीत राहणार आहे, कुणाला जर माहित झालं तर गळा दाबून घेऊन जातात. सोनं असणाऱ्याला काय कमी भीती आहे का? जा म्हणावर हे आता इथून एकटं हा जाते का गाडीवर? असं जॅकेट बिकीट गळ्यामध्ये घालून एकटं जावं म्हणावर गावाकडे. वाटे धरून मारतात, मारायचं सोडून मारून टाकून काढून घेतात फरक पडण्यात. एवढं घातक आहे सोनं. आणि त्याने विचार केला, माझं घर गावच्या कडेला, कोणा तर माहिती झालं घागरभर सोनं याच्या घरात, मारून टाकून देतात. म्हणला याने विचार केला, मला नको रे बाबा. मग हे सोनं कोणाला द्यायचं? जे चोरी करतात त्यांना देऊ. मला गावाच्या कडेला येतात की 4-5 चोर रात्री चोरी केली, पैसे वाटून घेत बसलेले होते.
झाडाखाली, तू एवढे घे, तू एवढे घे, तू एवढे घे, तू एवढं सोनं, तू एवढं सोनं, असं चोरी करून आणलं. आता रात्री सकाळी वाटून घेत बसले होते. ह्यानं गेला कुंभार त्यांच्या पुढे आणि त्यांना सांगितलं, हे बघा या गाडग्यामध्ये सोनं आहे, हिरे माणिक मोती आहेत, घ्या. याचं तोंड सोडून मी आत्ता बघितलं आणि तोंड जसं आहे तसं बांधलं, तुम्हाला लागल तेवढे घ्या म्हणलं. ते चोर म्हणलं, आज काय रे निवांतच आहे, आज काय कुठं जायची गरज नाही, आयतं आलंय. कोण आहे? अरे आमच्या गावचा आहे कुंभार, असं म्हणलं ते चोर. आणि ते चोर, हे चोराला गाडगं दिलं, ते निघून गेला कुंभार घरला. हे चोर जाऊन त्याचं तोंड सोडले, कायचं त्या गाडग्याचं. ह्यांनी मध्ये बघतात तर ह्यांना काय दिसू लागले माहितीये का? सर्प, इंचे, कोळसे मध्ये. त्यांना म्हणले, बट्ट्या हे कुंभार आम्हाला का मध्ये हात घाल दे, सर्प चाव दे, मरदे म्हणून प्लॅनिंग केले म्हणले. आता म्हणले हे आपण असं करायचं नाही, त्यांना जिथं झोपले तिथं जाऊ आणि रात्रीच्या त्याच्या वडे वरून त्याच्या अंगावर टाकू ते सगळे. आणि त्यानं खापरवाळीच्या घरामध्ये झोपला होता, त्याच्या बराबर वरे गेले आणि वरले खापरवाळ्या काढले. त्यानं दिसू लागला होता असं खाली, आणि तिथून त्या घागरीचं तोंड सोडलं आणि खाली टाकू लागले. ह्यांना दिसत होते पडत असताना, वरून येत असताना सर्प विंचूस होते, पण खाली पडत असताना हिरे माणिक मोतीच पडत होते त्याच्या अंगावर, धप 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 धप. तवापासून मन पडले बघा, देने वाला जब भी देता है छप्पन फाड के. अरे तुला जरी नको वाटत होतं पण द्यायचं भगवंताच्या मनात होतं ना, मग तुलाच देणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या माणसाला जर धन सापडत असेल, धन त्याच्या नशिबानं मिळालं असेल, आणि एखाद्याला जर तेच धन सापडलं पण त्याच्या नशिबात सोनं होत नाही, सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. एखाद्या अभाग्य माणसाला सोनंही दिसत नाही आणि त्याला सोनं विंचू वाटतं. तसं आहे, देत असताना देव मागचा पुढचा विचार करत नाही, खुशाल अंतकरणाने देतो, तो उदार आहे. तुकोबाराय सांगतात, तू तो उदाराचा राणा, तू उदार आहेस आणि तू अनेक जणाला अनेक दिलेला आहेस, बरेच जणाला बरंच काही दिलेलं आहे. का तर देवाचे गुण सांगत असताना देवापाशी 6 गुण आहेत, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत, किंवा सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. देवापाशी 6 गुण आहेत, 6 गुण देवापाशी आहेत, पण देव एकही गुण आपल्यापाशी ठेवून घेतलेला नाही, 6ही गुण वाटून टाकले बघा. प्रत्येकाला एक गुण दिला. यश नावाचा गुण दिला मारुतीला. मारुतीला कधी अपयश आलंच नाही. बघितलं अख्खं रामायण वाचून बघा, मारुतराय कुठून तरी मला हे वस्तू मिळाली नाही म्हणून वापस आलेले नाहीत. मारुतराय जिथे गेले तिथे ते साधूनच परत आलेले आहेत. यश नावाचा गुण मारुतरायला दिलेला आहे. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण, यश. वैराग्य, वैराग्य नावाचा गुण शुकाचार्याला दिला, राजा जनकाला दिला. राजा जनक इतका वैराग्य होता, वैराग्य नावाचा गुण राजा जनकाला दिला. यश. श्री नावाचा गुण लक्ष्मीला दिला, म्हणजे लक्ष्मीपाशी पैसा आहे, आणि तेच श्री नावाचा गुण कुबेरालाही दिलेला आहे. कुबेरा एवढा पैसा आहे, कुबेराची बाकी द्यायचा कोण? कुबेर कोणाची बाकी द्यायचं? कुबेराची बाकी कोण द्यायचं आहे? तिरुपती. आपण तिथे गेल्यानंतर काय म्हणतो? हे सगळं काढून देतो आणि तिरुपतीला पैसे देतात बघा. कोण्या देवाला पैसे जास्त देत नाहीत, पण तिथे गेलं की सोनं हे ते लय टाकतात लोक. का टाकत असतील? तर ते सोनं इकडे जाते पार्सल कुबेराकडे. कारण रूल्स असा आहे, हे देह कुणाचा आहे तर काळाचा आहे, आणि या पृथ्वीवरलं धन कुणाचं आहे तर कुबेराचं आहे. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. दुसरं येथे मनुष्याचे काय आहे, दुसरं कोणाचं काही. मला हे सांगायचं आहे, देव देत असताना सगळं काही देतो आणि देव काढून घेत असताना सगळं. देव उदार आहे आणि देव देवाला बसल्यावर सगळंच देतो. तो उदाराचा राणा, माझी अल्प हे वाचना विठ्ठल. हाताने टाळी वाजवा. आता आपण एवढेच आहोत, त्याच्यात जोरात झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल
लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई विठोबा रकुमार भगवंताचं नामचिंतन सगळ्यात गोड सांगितलेलं आहे. भगवंताचं नामचिंतन आम्ही तुम्ही केलं पाहिजे बर का. आता पद्मनाभ स्वामीचं भजन आपण याला तिरुपती बालाजीला गेल्यानंतर ऐकतो आपण. श्री व्यंकटेशा गोविंदा ऐकतो की नाही. लक्ष्मी रमणा गोविंदा 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 श्री व्यंकटेशा गोविंदा. भगवंताचं तसं पाहत असताना 1000 नावं सांगितलेले विष्णू सहस्त्रनामामध्ये. सहस्त्र म्हणजे 1000. 1000 नावापैकी एक नाव पद्मनाभ आहे. आणि त्या देवाचं नाव सगळ्यांनी घेतलं पाहिजे. कोणताही नाव घ्या तुम्ही देवाचं नाव घेत असताना. तुम्हाला पद्मनाभ स्वामीला पद्मनाभ म्हणा वाटत नसेल विठ्ठल म्हणा. विठ्ठल म्हणा वाटत नसेल राम म्हणा. राम म्हणा वाटत नसेल कृष्ण म्हणा. पण म्हणा काही जर म्हणावं वाटत नसेल तर महादेव म्हणा. पांडुरंग परमात्मा महादेव वेगळं नाही. तुम्ही आजही बघा शंकराचार्याने भगवंताची स्तुती करत असताना अशी स्तुती केलेली आहे पांडुरंगाची. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्ति महानंद कंदम परब्रह्म लिंगम. लिंगम शब्द आलेला आहे. भजे पांडुरंग. एक प्रकारचं लिंग म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून देवाचं नामचिंतन करा. देवाचं नामचिंतन जर आता नाही केलो ना तर पुढे अवघड आहे महाराज. या जन्मामध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्याला करता येतं. अन्य जन्मामध्ये भगवंताचं नामचिंतन नाही. आता हे जन्म गेला. पुढचा जन्म जर आपल्याला कुत्र्याचा मिळाला मिळू नये पण मिळाला समजा. सांगितलं म्हण राम म्हणून म्हणता येते का. ऐकू येते कुत्र्याला का ऐकू येत नाही काय. कुत्र्याला हाड म्हटल्या जाते पण राम म्हण म्हटल्या म्हणते का. डुकर कधी भजन केलेत का. करू शकत नाही. कारण त्यांच्या जन्मामध्ये नाही. बाकीच्या योनीमध्ये भजन नाही. याची देही घडे देवाचे भजन. पण या जन्मामध्ये भगवंताचं नामचिंतन घेता येते करता येते. अन्य जन्मामध्ये भगवंताचं नामचिंतन करता येत नाही. जर या जन्मात भगवंताचं नामचिंतन नाही केलं ना पुढच्या जन्मात एकतर मुक होऊन जन्माला यावं लागते बघा. मुक होण्याचे लक्षण सांगत असताना महाराज सांगतात मुक कशामुळे होतो. मुक होण्याचे कारण मी सांगतो तुम्हाला. मुक होण्याचे 3 कारण. एक तर साधू संताची निंदा. साधू संताची निंदा. आणि जे आपण साधू संताची निंदा करतो आणि ग्रंथाचं कधी वाचन नाही केलं.
साधू संताची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाले, मुका झालो आता गे. मुख जर व्हायचं असे नसेल ना, का एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये जर आपण गेलो महाराज आणि जेवण करायला बसलो, आता कुणाची ऐपत कशी असते, कुणाची कशी असते, गपचूप जेवण यावं बरं का, काही नाव ठेवू नये. पण काही लोकांना नाव ठेवायची आदत असते. हे का भात आहे, असलं भात राहतंय, हे का लड्डू आहे इथं शरीर असल्याने, असं म्हणतात बघा लोक. काय बा त्याच्या लग्नाला गेलो, काय जेवण चांगलं केलं नाही. काही लोक इथंही येतात. त्या पद्मनाभ स्वामीच्या मंदिरला गेलतो काल, स्वयंपाक काय तेवढा भारी झाले बघा, काय ते चपात्या होते असले जाड जाड, असले टपर टपर असं म्हणतात. ते लोक मुख्य होतात महाराज. मी माझ्या पदरचं सांगत नाही. जेव्हा नाचावली भोजना, दुग्ध घृत शकर पकवांना, निंदिले उप अन्ना, तेने पातलो मुख बंधना. महाराज सांगतात मुख होण्याचं लक्षण. जर तुम्हाला मुख व्हावं वाटत नसेल तर या मुखानं फक्त देवाचं नामचिंतन आलं पाहिजे, हरिभक्ताची स्तुती आली पाहिजे, संत चरित्राचं वर्णन आलं पाहिजे, तुकाराम तुकाराम भजन या मुखाने आलं पाहिजे. पण आम्ही नेमकं भजन करायच्या टाइमला झोपी जातो. ह्या भजनाला येण्यासाठी कोटी कोटी जन्माचं पुण्य लागतं इकडे येण्यासाठी. आता माणसं काय कमी आहेत काय, एवढेच माणसं इकडे आल्यास काय तर पुण्य आहे तुमचं. इथंच भजन कीर्तन चालू आहे असंही नाही. भजन कीर्तन या पृथ्वीवर अनेक ठिकाणी चालू आहे, पण तिथं येण्यासाठी जाण्यासाठी काहीतरी पुण्य असल्याशिवाय माणूस येत नाही. अहो पैसा अमुक असेल पण पुण्य नाही. एक काही माणसाचं असं म्हणणं आहे, पैसे लई झाले म्हणजे त्याला सुख आहे. त्याच्या एवढं दुःख कोणालाही नाही. तुम्हाला वाटतंय काय पैसे असणारा माणूस सुखी आहे? पैसे असणाऱ्या माणसाला रात्रभर झोप नाही. ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला विचारा किती वाजता झोपतो. गोळ्या खावी लागतात का झोपीच्या? ह्याला गोळ्या खाऊनही झोप येत नाहीत. गोळ्या झोपी जातात पण यानं झोपणार. यानं टेरिसवर त्या बिल्डिंगवर उभं फिरते, झोपाचे राहायला. गोळ्या खावा लागतात झोपीचे. पण एखाद्या वारकऱ्याला म्हणा बरं, जेवला पलट्या पलट्या घुराय चालू करते लगेच. पैसेही द्यावं लागत नाही. हे खरं सुख आहे. इमानदारीनं काम करून मेहनत करून ज्यानं पैसे कमाई केले त्याला थोडंफार सुख आहे. ज्यानं बैमानी करून पैसे कमाई केले बघा त्याला अजिबात सुख भेटत नाही. त्याला तर नाही, त्याच्या खानदानीला भेटत नाही. त्याचं सोडा, अनेक उदाहरण देता येतात. कितीही मिळवा, एक माणूस इतकं कमाई केला सांगावे, भरपूर कमाई केला. ते कधीच पट्टी लिहायला माणसं आले गावात, काही बी नाही हो माझ्याकडे, गरीबा म्हणत होता, काहीच नाही माझ्याकडे. ते लोक म्हणू लागले काय तर दे, पुण्य होईल तुझ्या घरात, काय तर दे. काहीच देईना गेलं. एक वारकरी होता, त्याला विचारलं हे कडू दलिंदर कधीच काही देना, पण हे नरकात जाईल की उगं थोडंफार का होईना ह्याचं काहीतरी पुण्य व्हावं म्हणून काहीतरी ह्याच्या घरातून घेतल्याशिवाय आपण जाऊच नाही म्हणून तिथंच बसला. म्हणू लागला तू काही ना काही मला दिलंच पाहिजे. सडके गहू होते घरामध्ये. सडके म्हणजे ते सुराख पडलेले गव्हाला, नुशा खाल्लेले असले गहू होते शेरभर. हेंग हे शेरभर गहू आहेत बघा, हा तेवढेच ते म्हणलं. तेवढेच घेऊन गेला आणि खीर करलं ते गव्हाचे. त्या गव्हाच्या खिरीमध्ये याचे गहू टाकले आणि ते गव्हाची खीर झाली. काही लोक खाल्ले, तृप्त झाले. ज्या वेळेस ह्याने मेला बघा, कोण हे करोडोपती सावकार मेला. मेल्या बरोबर एका घरी जन्माला आला. आणि जन्माला आला त्याला कुणाच्या घरी आला? ज्याच्या घरी 25 वर्ष झालं लेकरू नव्हतं. ज्या आई बापाला, ज्या मुला मुलीचं लग्न झालं होतं त्यांना 25 वर्ष झालं लेकरू झालं नव्हतं, त्यांच्या घरी जन्माला आलं. ही आणि जन्माला आलं
त्या बाईला वाटू लागलं माझ्या बरोबर लग्न झालेल्याचे लेकरं आता लग्नाला आलेत, माझं हे कवा वाढव, आता जन्मलंय. ती दररोज त्याला आता दूध तिचे कोणा चांगलं होतं, जेव्हा ते अन्न खायला चालू केलं बघा, ती कोंबूला आली, खा खा, मोठं करायचं नाही त्याला. ते खाल्लं शेरभराचं बघा, शेरभराचं खाल्लं, मरून गेलं. ती बाई रडायला लागली. रडत असताना एक ऋषी म्हणजे साधू वाटेनं जात होता, तिचं शोक पाहून म्हणजे ती रडायचं पाहून साधू आले जवळ. साधूला विचारलं मला असं का झालं. देवानं देयाचंच नव्हतं, देयाचं देऊन 25 वर्षाला दिला, 25 वर्षाला दिला ते दिला, 2-3 महिनेही ठेवला नाही, म्हणजे त्यानं अन्न खायला चालू केलं तर लगेच नेला. साधू म्हणू लागले शांत बस, ह्यानं कोण होता मी पहिले बघतो. आणि साधू हे त्रिकाळदर्शी असतात. साधूंनी पाहिलं ह्याच पहिलेचा जन्म कुणाच्या घरी होता, राजाच्या घरी जन्म होता, पाटलाच्या घरी, पण काहीच दान दिलेलं नव्हता. दिलेलं तर दिलं, किती दिलं होता, शेरभर. मग ते शेरभर खायचे कोणा राहिलं जीवन, शेरभर संपल्यावर ठेवणार आहे देव का तुम्हाला. देव म्हणला तुझं पहिलेच दिलं संपलं, आता तुला इथं. तसंच आहे, आपण जर इथं देणार गेलो नाही पुढच्या जन्म, हे कसं आहे बघा, एका हातानं देवा आणि एका हातानं मन आहे की नाही. देवाला थोडं द्या. आपण शेतात बघा पेरत असताना एक कणीसभर पेरतो, कणीसच पेरतो की एक शेरभर पेरतो, एक पायलीभर पेरतो, आणि घेऊन येताना पायलीभरच येतात की. बैलगाड्या, टेम्पो देत असताना एवढं दिलं किंवा मग तेवढंच घेऊन येऊ असं नाही, अगोदर द्यावं लागतंय. काही का होणार द्यावं लागतंय. देवाला दिल्याशिवाय देव देत नाही, देव अगोदर घेतो मग देतो. त्याचे 1 शेर गहू घेतले हो म्हणून त्याला दिले देवाने, 1 शेर का होईना तेवढं का होईना राम म्हणले, नाहीतर त्यानं जन्मल्याच मरणार होता. पण त्याचे शेरभर गहू राहत होते ना, तेवढे गहू खाऊ दे म्हणून देवाने त्याला शिल्लक ठेवला होता. असेही लोक आपणाला पाहायला मिळतात, इतके कंजूस असतात. देत असताना काही देत नाही तो, देवाला म्हटलं की यांना रोगच येतात. आणि इकडे दवाखान्याला म्हटल्यावर बिल असं आल्याबरोबर गट्टा काढावं लागतंय. तिथं म्हणा देना म्हणून, तिथं 1 रुपये कमी देखील चालत नाही. फोन पे कर म्हणते लगेच, त्यावेळी तो गुगल पे आहे. 87 रुपये म्हणजे 87 रुपये, 7,787 म्हणजे 7,787 करावं लागते. हा घेते का 85 करा बरं, 2 रुपये कमी आहेत म्हणते, लगे 2 रुपये दे म्हणते. पण तिथे गेल्यावर विचार करत नाही माणूस. एखादा माणूस बिमार पडला, 2,000, 5,000, 10,000, लाख, 2 लाख, 4 लाख खर्च करायचा, हे ठेवतो बर का. 5 लाख लागू दे, घाबरू नको, देतो. पण इथं देत असताना 500 रुपये, 1000 रुपये, आणि तेही द्यायला देत असताना जेवायला काका करला म्हणून देतात. 500 रुपये देताळा. ही काही लोक गावात काय म्हणतात माहिती का, पट्टी एवढी लई जमा करला का, मग राष्ट्रला जेवायला का करणार आहे. जेवायसाठी पट्टी केली आहे का, जेवायला घरी कमी आहे का. अरे करून खावा हे ना घरामध्ये म्हटल्यानंतर काही बी करून खाऊ शकते, पण इथं आज ठेवते, ते देवाला आवडत नाही. देवाचं लक्षण असं आहे, देव काहीतरी घेतो तरच देतो. देव अनेक भक्त जरी असले तर त्या भक्ताकडून काहीतरी घेतलेलं आहे, नंतरच त्यांना दिलेलं आहे. सुदामा ब्राह्मणाचे 3 मुष्टी पोहे घेतला, नंतर गाव सोन्याचा दिला. अर्जुनाने द्रौपदीला देवाने साडी पुरवली, उग पुरवली नाही. एक दिवशी भगवान श्रीकृष्ण परीक्षा पाहण्यासाठी येतात. सुभद्रा म्हणत होती भगवंताची सख्खी बहीण सुभद्रा, आणि भगवंताची मानलेली बहीण ही द्रौपदी होती. भगवान द्रौपदीच्याच घरी राहायचे. सुभद्रेला वाईट वाटायचं, माझा भाऊ सख्खा आणि तिच्या घरी राहतो सौतेच्या. वाईट वाटलं. एक दिवशी म्हणून दाखवली तिने, कृष्णा सख्खी मी हो का ती नाही, का बरं असं म्हणतेस तू, माझी सख्खी बहीण आहेस म्हणले भगवान श्रीकृष्ण. मग तिच्यावर तेवढा काय जीव. देव म्हणतात मी जीव भाव बघून जीव लावतो. कुणाचं जसं भाव आहे
तसं मी जीव लावतो. तुझा जसा भाव आहे मी तसा तुझ्यावर जीव लावतोच. ते म्हणू लागले माझा तुझ्यावर लय जीव आहे रे कृष्णा, माझा तुझ्यावर लय भाव आहे रे. मग माझा बी तुझ्यावर तेवढाच भाव राहणार आहे. देवानी परीक्षा पाहण्यासाठी देव म्हणले आता भूक लागल्या काहीतरी खायला दे. तिने शेप आणून दिला देवाला आणि एक चाकू आणून दिली. चाकूने शेप कट करून खात असताना देवाने आपली करंगळी कापून घेतली हाताची आणि सुभद्रेला म्हणले हे बघ करंगळी कापली आहे, त्याला कापड काहीतरी बांधायला दे. आता राजाच्या घरामध्ये कापड भेटते का हो? खरं ती ही साडी काढली, ही साडी नवीनच आहे, ती साडी काढली, ती ही साडी नवीनच आहे, असे सगळे कपडे बघत असताना सगळे नवीनच दिसायला लागले. चिंदी एक बी भेटना गेले. 15-20 मिनिटं झाले. देव बघितले तिकडनं द्रौपदी येत होते आणि द्रौपदीनं पाहिलं भगवान श्रीकृष्णाच्या हातात करंगळीतून रक्त खाली जात आहे आणि द्रौपदी पळत आली. काय झाले कृष्णा? ते म्हणू लागले माझं आता शेप खाताना चाकून हात करंगळी कापली. मग याला पट्टी बांधायची. आणाय गेल्या सुभद्रामध्ये म्हणला भगवान श्रीकृष्ण. तिनं अंजोपणा लई वेळ होते म्हणून द्रौपदीनं आपला पदर खाली घेतला, डोक्याचा पदर फाडला आणि कृष्णाच्या बोटाला बांधलं. आणि हे बांधायचं तिनं बघितलं. कोण? सख्या बहिणीनं. आणि कृष्णा मला म्हणाव का तुझ्या डोक्याचा पदर काढून बांध म्हणून? मी बी बांधले असते. म्हणावं लागते का? हा, प्रेम असल्यानं म्हणावं लागते का? तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तू इथेच फाडून बांधले असते. घरामध्ये चिंध्या हुडकायला कशाला गेले असते? देव अगोदर घेतो. ते चिंदूक दिल्यामुळे त्या चिंदकाच्या जेवढ्या दोऱ्या होत्या दोऱ्या तेवढ्या साड्या झाला देव. साड्या दिला ती वेगळी व साडी आपणच झाला. कौरवी पांचाली सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे. देवच साडी झाला. देव घेतो आणि देतो. त्याच द्रौपदीच्या घरी जाऊन भगवान श्रीकृष्ण जेव्हा दुर्वास ऋषी घरी आल्यानंतर तिनं भगवंताचा दावा केला. गेले दुर्वास ऋषी रात्री 12 वाजता भोजन मागितले होते. 12 वाजता काही नाही, भगवान श्रीकृष्ण काहीतरी नियोजन लावेल म्हणून द्रौपदीनं बोलवलं. गेल्याबरोबर हा बाबा काय म्हणला माहिती का? द्रौपदी मला भूक लागल्या काहीतरी दे. तुला बोलवलं काहीतरी अन्न तयार करून देण्यासाठी आणि तूच अन्न मागितल्यावर. देव म्हणतात मी अगोदर काहीतरी घेतो नंतरच देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा आजची उदार, ऐसा आजची उदार, ऐसा आजची उदार. घेसी तेव्हा देसी ऐसा आजची उदार, ऐसा आजची उदार, ऐसा आजची उदार. घेसी तेव्हा देसी ऐसा आजची उदार, ऐसा आजची उदार, ऐसा आजची उदार. घेसी तेव्हा देव घेतल्याशिवाय काही देत नाही. त्यासाठी देवाला आपणही दिलं पाहिजे. देवाला काय द्यायचं तर देवाला चित्त द्यायचं. देवाला दुसरी कशाची गरज नाही. देवाला भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलवे फार सेवित. झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. ज्ञानेश्वर माऊली शेवटी तुकोबाराय सांगतात तू देवा कसा आहेस? उदार तर आहेस तू. तो उदाराचा राणा. माझी अल्प हे वासना, माझी वासना एवढीच आहे देवा. का तर या संसारामध्ये मी काय झालेला आहे? त्रस्त झालेला आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसार करणारा माणूस कसा आहे तर दुःखी आहे. या संसारातलं सुख म्हणजे कसं आहे? जवस एवढं आहे, जवस एवढं. जवस माहित आहे? जवस जव, त्याला जव शब्द आहे बर का. सुख पाहता जव पाडे आणि दुःख पर्वता यवणे. छोटासा दृष्टांत देतो, माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक माणूस पळत असताना जंगलात त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला आहे. वाघ, वाघ कळतो? वाघ, वाघ लागलेला वाघ पळत 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 पुढे सुटला आणि एक मोठी लठ विहीर होती जंगलामध्ये आणि त्याच विहिरीच्या कडेला एक
वडाचं झाड होतं आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये गेल्या होत्या. यानं पळत पळत आला आणि त्या पारंब्याला धरला आणि मध्ये उडी मारली. कशात? हिरीमध्ये लोंब काढायला लागला त्या पारंब्या धरून. आणि वर बघितला, वाघ वर होता आणि ह्यानं खाली लोंब काढत होता. त्याने विचार केला, वर आहे वाघ, म्हणला आता खाली उडी मारा म्हणून खाली बघितला. त्या हिरीत खाली होता नाग. आता निघाला बघा. हे बारीक होता पण ते मोठा होता. ते मोठा होता, असा फडा काढलेला होता. यानं खाली बघितला, वरे वाघ आहे, खाली नाग आहे. आता काय करावं, दोन्हीच्या मध्ये अडकला आणि ते झुलत होता असा पारंब्याला धरून. आणि वरे बघितला त्या झाडाच्या बुडाला, म्हणजे फांदीला. त्या फांदीला मोठा आग्यामोळ होता बसलेला. ह्याच्या हल्ल्यानं त्याच्या ते आता बघा गड्डा फुटत होता, ते माशा उठायला लागले. ते माशा उठून काय उग बसणार आहेत का? याच्या तोंडावर बसल्या माशा सगळ्या चावायला लागले. अंग भरून चावत आहेत माशा. याला अंग भरून आग झालेली आहे. काही करावं कळना. खाली उडी मारावं तर नागोबा, वरे जावं तर वाघोबा, इथंच राहावं तर हे आगोबा. आग झाली अंग भरून. तेवढ्यामध्ये झालं असं, ते गड्डा फुटलं बघा मवाळाचं. आणि ते गड्डा फुटलेलं एक थेंब इथं पडलं, इथं बोटावर, आणि जिभीनं चाटला. आणि काय म्हणताय, काय गोड आहे हो, काय सुख आहे, काय आनंद, खरा आनंद आहे. आनंद आहे संसारात. असंच आहे. उगा कुठं जरा 1-2 हजार रुपये मिळाले की हा 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 मोदीचे 2,000 पडले बघा. उगा माणूस म्हणतो लई सुख आहे. अरे तुझे 2,000 काही काम देणार, त्याला कळत नाही. एवढं मधात ते पडलं, काय सुख आहे हो. उगा तेवढं चाटून काय गोड आहे, काय गोड आहे म्हणू लागला. पण विषय पाहत असताना वर काळ बसलेला आहे महाराज. घडी घडी काळ वाट याची पाळी, अजून किती आहे अवकाश. का तर यानं भगवंताचं नामचिंतन कधीच केलं नाही, म्हणून वाट बघतो बर का देव. हे काळ वाट पाहण्याचे एकमेव कारण म्हणजे यानं भगवंताचं नामचिंतन केलं नाही. आणि काळ नेत असताना दोघांनाही काळच नेणार आहे. चांगल्या माणसालाही काळ नेतो आणि वाईट माणसालाही काळ नेतो. नेत असताना वेगवेगळे दूत पाठवतो. यमराजा पाठवत असताना वेगवेगळे दूत पाठवतो. आणि काही लोकांसाठी आणण्यासाठी स्वतः देवच जातो. आम्हा तुम्हाला पाठवण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी काळ येतो, काळ. आणि वगळ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी स्वतः यम येतो, यम. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात बघा, यमाचा पाहुणा, यमाचा पाहुणा हरी विण जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. प्राण्या यमाचा पाहुणा आहे. आणि संत महात्म्याला नेण्यासाठी स्वतः देव येतात. जगद्गुरु तुकोबारायला नेण्यासाठी स्वतः देव आले होते. आणि आम्हा तुम्हाला नेण्यासाठी काळ येतो. तर आम्हा तुम्हाला नेण्यासाठी काळ येवो का देव येवो का यम येवो, हे आपल्यावर आधारित आहे. आपणही तसं व्हावं लागतंय. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी, पद्मनाभ स्वामीच्या चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जमलेले सर्व हरिभक्ती पारायण आमचे विनेकरी जीवनरावजी महाराज, तसेच आमचे गायनाचार्य बालाजी महाराज, आमचे परममित्र ज्यांनी तारीख घेतली. महाराज पहिल्या दिवशीची सेवा द्या. का होत नाही, सेवाच आहे. पहिल्या दिवशी केली काय, लास्टच्या दिवशी केली काय, सेवा करायची आपणाला. या महाराज बरोबर पहिल्या दिवशीची सेवा म्हणून महाराजांनी फोन केला आणि महाराजांना मी दिलो. खरं तर मी कीर्तनकार नाही आहे बरं का, मी एक गायक माणूस आहे. सगळ्यांचं प्रेम असल्यामुळे माझे वडील कीर्तनकार आहेत. माझ्या वडिलाची परंपरा चालू ठेवावी म्हणून मी या जागेवर थांबलेला आहे. माझ्या वडिलाची विराशिवा देव, तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावया, याच्यासाठी थांबलेला आहे. आणि तुमच्या आमचे कळसदारचे सोबदार मामा, आणि तसेच इकडे गावातले असतील विनेकरी, तसेच माझ्यासोबत आलेले आमच्या गावचे अनिल आणि आमचे लक्ष्मण महाराज शेरिकार. आणि आता 8 दिवस आहे. तुम्ही किती दिवसात सप्ताह? 8 दिवसाचा आहे ना. 8 दिवसासाठी तुमच्या गावाला लाभलेले गायनाचार्य अशोक महाराज हंदीखेरकर, आमचे परममित्र, आमच्या गावच्या शेजारीच आहेत, आमच्या गावाकडे.
तेही कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि मृदंगाचार्य कुठले नवीन आहे आमचं योगेश महाराज राजुरा कृष्णा महाराज योगेश महाराज राजूरकर. वा, खूप छान, चांगलं वाजवण आहे. तेही कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि विशेष करून आमच्या कीर्तनाची ज्यांनी शूटिंग केली म्हणजे युट्यूब चॅनल, ते आमचे प्रदीप दादा पवार. आणि त्यांच्या चॅनलचं नाव आहे मनोभाव सेवा, हे चॅनलचं नाव आहे. आणि ते देखील कीर्तनाला उपस्थित राहिलेत. आणि माझ्यासोबत आलेले आमच्या गावचे पंढरीनाथ सागावे असतील, तसेच खाशिमपूरून आलेले आमचे परममित्र सुनील महाराज आहेत. ज्यांनी उत्तम अशी साऊंड सिस्टम दिली ते आमचे बाळू महाराज केरुरकर. आणि तुम्ही सगळेजण आहात. ज्या या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांच्या हातात आहे ते आमचे रोडे मामा असतील. आमचं त्यांचे जास्त परिचय नाही, पण माझ्या वडिलाची त्यांची चांगली ओळख आहे. माझ्या वडिलाला ते ओळखतात, कारण का 40 वर्ष व्यासपीठ केलेत माझे वडील त्यांच्या गावात कळसदाळमध्ये. माझ्या वडिलाला तिथं लहान लहान लेकरापासून ओळखत आहे. आणि त्यांची सेवा, त्यांच्या सेवेचा फळ म्हणजे मला मिळालेलं आहे. मी कुठं जाऊन शिकलं नाही, मी कुण्या संस्थेमध्ये जाऊन कीर्तन करायला शिकलेलं नाही, मी ऐकूनच करतो बरं का. असो, बोलत असताना माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष. जे योग्य वाटले ते आई वडिलाचा आशीर्वाद, गुरुचा प्रसाद आणि पद्मनाभ स्वामीचं. खरं सांगायला काय, पहिल्यांदाच मी दर्शन केलं बरं का इथं. मी आजपर्यंत बरेच ठिकाणी बघितलो, पण पद्मनाभ स्वामीचं मंदिर आपल्याला पाहायला कुठं मिळालेलं नाही. एक तर पद्मनाभ स्वामी तुम्ही युट्यूबला सर्च करा किंवा गुगलला सर्च करा, पद्मनाभ मारल्याबरोबर तुम्हाला केरळ दाखवते. केरळला एक मोठं मंदिर आहे पद्मनाभ स्वामीचं. त्या मंदिरचं लक्षण असं आहे, तिथली माहिती थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. त्या पद्मनाभ स्वामीचं असं आहे, 9 द्वार आहेत महाराज त्या पद्मनाभ स्वामीच्या मंदिरला. 6 दार कालपर्वा खोलले बघा. कितीतरी करोडो लाखो अब्जो रुपये निघाले त्याच्यामध्ये, जुनी नोटा. आणि संपत्ती अमाप निघाली. आणि 2 दरवाजे शिल्लक आहेत. एक दरवाजा जर उघडला आहे, जे माणूस मंत्र उच्चार करणार आहे बघा, त्याचं मरण सांगितलेलं आहे. तुम्ही युट्यूबला गुगलला सर्च करा, ते मंत्रचं नाव देखील दिलेलं आहे. ते मंत्र म्हणल्याबरोबर ते दरवाजा खुलणार आहे. पण ते जनमंत्र म्हणणार आहे ते मात्र राहणार नाही. हा, पद्मनाभ स्वामीचं त्या केरळमध्ये मोठं आवाढव्य मंदिर आहे. आणि मूर्ती अशी नाही, सोन्याचीच मूर्ती आहे. आणि पद्मनाभ स्वामी शेषावर शयन केलेले आहेत, पहुडलेले आहेत. देव झोपतो, देव झोपतो म्हणजे देव झोपत नाही, देव झोपण्याचा नाटक करतो बरं का. देव जर झोपला तर आम्हाला झोपी घालायला त्याला किती वेळ लागणार आहे. हा, देव ते एक मन आहे बघा, ते मांजर काय करते मग दूध पिते म्हणे. मला कोणीच बघणार गेले म्हणते. आणि त्याने बी डोळे झापते दूध पिताना. पण त्यानं उघडे ठेवू ना. मला इकडे तिकडे पहिले बघते पिण्याच्या अगोदर, मला कोणी बघणार गेल्यात म्हणून डोळे झापून दूध प्यायला लागते. तसंच आमचं तुमचं झालंय. आम्हाला कोण बघलं नाही. अरे बाबा, पद्मनाभ स्वामी सदा बघत आहे तुमच्यावर, कोण काय करले, कोण किती सेवा करले, कोण झाडून किती काढलेले, कोण येऊन सतरंजी आतरलेले, कोण इथं मंडपामध्ये जास्त सेवा करलेले, कोण अन्नदान किती केले, कोण किती पैसे दिले, सगळं त्याच्याकडे हिशोब आहे. तुम्हाला वाटत असेल आम्हाला कोणी बघणार गेले, पण त्यांना मात्र सतत डोळे तुमच्याकडे आहेत बरं का. तसं झालेली सेवा पद्मनाभ स्वामीच्या ही चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. शेवटचं एक भजन आहे. आता आपण हावच एवढे हातावर मोजणे आहेत की, सगळ्यांनी जरा हात वर करा बरं. हात वर करा, हात वर करा, करा हात वर. काही होत नाही. तुकाराम महाराजचं भजन केल्यावर